आणि आता 5,000 फॉलोअर्स फक्त 15 ते 20 दिवसात गेन केलेत मी. मला भरपूर म्हणजे स्टार्टिंगला माझं कधीच व्ह्यू गेले नाही तितके व्ह्यू आले मला. हॉबी म्हणू शकतो आपण, आवड पण एक दिसते, ठीक आहे. फायनान्शियल पण थोडंसं होतंय का तुम्हाला तेव्हा नाही का तुम्ही सिरियस होतात तुमच्या लाईफ बद्दल की मला काहीतरी करणे, आता मला जॉब करणे किंवा मला मेडिकलमध्ये कामाला मला काही पण, तर तुम्ही ते युट्यूब म्हणून प्लॅटफॉर्म चूज केलं म्हणजे कशामध्ये तुम्हाला जसं तुमचं काम कळाले यार हे टाइमपास येतो, त्यांना टाइमपास होतं पण आपला टाइमपास होतो. तुम्हाला जे टार्गेट असतं की बाय मला 1-1.5 घंट्यामध्ये शूट संपवायचा आहे, कुठे येत नाही काय म्हणून ना ठरवलं बाय तू. काय चाललंय? एकदम निवांत. वेलकम टू अभिषेक राजे पॉडकास्ट. आज आपले तिसरे गेस्ट शुभम जांभळे SJ. मस्त वाटायला म्हणजे की कोणतरी इन्व्हाइट करते आपल्याला त्यासाठी. हे आपलं प्लॅटफॉर्म आपण त्यासाठी मानलेले जेवढे पण आपले पाथरीमध्ये जवळपासचे जे ग्रोईंग आहे ते बिझनेस मध्ये असतो. पहिले आम्ही बिझनेसचा विचार केला होता, पण नंतर विचार केला की बिझनेस, जसं प्रतिदाच्या पॉडकास्टमध्ये आम्ही बोललो होतो की दादा मला म्हणले की बिझनेस म्हणून नाही, कोणचं पण समजा ऍक्टर झाले किंवा सिंगिंग झाली, जी पण कला आहे वगैरे, मग आम्ही बसून नाही का टीमने विचार केला. तसे आमच्या याच्यामध्ये खूप सारे जे नवीन क्रिएटिव्ह जे येतात आता अपग्रोईंगमध्ये, तर मग आम्हाला सगळ्यात पहिले नाही का शुभम भाईचं नाही का नाव आठवलं. मला शुभम भाई आता खूप स्ट्रगल चालू सध्या जीवनामध्ये, येतील हळूहळू त्या. पण कसं वाटेल तुम्हाला? मस्त वाटेल एकदम, म्हणजे मला इथे इन्व्हाइट केलं त्याच्यासाठी परत एकदा तुमचं धन्यवाद. अरे काय विषय नाही, फक्त तुम्हाला पॉडकास्ट अनुभव यायचा आधीचा नाही, पहिलीच वेळेस फर्स्ट टाइम. खूप सारे व्ह्युअर्सला माझ्या नाही का जे समजा, कारण मी आतापर्यंत चालू केले, आमच्याकडे हा जास्त ट्रेंड चालत नाही. तर पॉडकास्ट बेसिकली काय असतं की जर तुम्हाला एंटरटेनमेंट पाहिजे असेल की कॉमेडी मजा हसी, तर हे नाहीये तुमच्यासाठी, तुम्ही इथेच बंद करा भाई. हे जे स्ट्रगल्स वगैरे म्हणजे ज्यांना कळाले की हे आयुष्य आपलं कशासाठी, आपण या पृथ्वीवर आलो कशासाठी, आपलं काम काय आहे, किंवा एक लाईफ बद्दल जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी चालू होतात, जेव्हा नाही का लाईफमध्ये नाही का मुलगा किंवा मुलगी सिरियस होतात, तेव्हा त्यांना कळतं की नाही ही आता आपल्याला करणं गरजेचं, काही पण असू ते. आणि ते वैयक्तिक सगळ्यांना कळतं पण ते, पण खूप अजून आहेत त्यांना अजून मॅच्युरिटी म्हणतो आपण त्याला. तर म्हणून मला क्रिएटिव्ह वगैरे जे आहेत आपल्या ग्रोईंग त्याच्यामध्ये शुभम भाई आले. तर इंट्रोडक्शन द्या तुमचं. माझं नाव शुभम जांभळे. मी इंस्टाग्रामवर रील्स बनवतो, यूट्यूब पण चालू केलं होतं, पण सध्या यूट्यूब थांबलेलं आहे, जास्त वेळ भेटत नाही, पण कंटिन्यू मी रेग्युलर रील अपलोड करतो. मस्त एकदम. तर आपण पहिल्यापासून सुरुवात करू की तुम्हाला समजा स्टार्टिंग तुम्हाला आयडिया कशी आली सोशल मीडियाची वगैरे, कधी मध्ये तुम्ही चालू केले सोशल मीडियाचं जे युट्यूब वगैरे होतं? युट्यूब मी 2019 पासून करत होतो. 4 वर्ष झाले. रील्स मी आता 2022च्या मार्च-एप्रिल मध्ये चालू केलं. तर एकाच प्रकारचं पहिल्यापासून रील्स बनवतो का नंतर बदलत गेले? नाही, पहिले रील मी डायलॉगचे मानत होतो, म्हणजे डायलॉग बोलायचो आणि नंतर गाणे वगैरे टाकतात ते तसे टाईप बनवत होतो. पण नंतर मला एक रील दिसली म्हणजे नाही का कॉमेडीची, आणि मला पण वैयक्तिक हसू आलं. मी तीच रील कॉपी केली आणि माझ्या अकाउंटून बनवून टाकली. अच्छा. तर मला भरपूर म्हणजे स्टार्टिंगला माझं कधीच व्ह्यू गेले नाही तितके व्ह्यू आले मला. नाही आज तो दर्द समझ सकता हूँ भाई. यार आप देखते नहीं, कुछ नहीं, मेरे को पता है, लाइक कर दो ना भाई. लाइक करने में, सब्सक्राइब करने में, फॉलो मत करो, ठीक है चलो भाई, तुमको हमारे दिखते जाएगा, लेकिन लाइक सब्सक्राइब कर सकते ना आप. ऐसा मोटिवेशन मिलता है मालूम करने के लिए, है ना? हाँ बरोबर आहे. एक फॉलोअर आणि एक सबस्क्रायबर याची किंमत फक्त आम्हालाच माहिती आहे, कारण की आम्ही जितकं करतोय ते कोणाला माहित नसतं, ते पडद्याआड असतं सगळं. बरोबर. ते आपण जे करतो ते ऑन स्क्रीन नाही सांगू शकत, आणि ते दिसत पण ऑन स्क्रीन, कारण की आपण आपलं स्ट्रगल आपणच करत असतो, ते फक्त आपल्याला आपल्या टीमलाच माहित असतं. हो बाई बरोबर आहे. आपण 2019 मध्ये जाऊ परत एकदा, जेव्हा तुम्ही युट्यूब चालू केलं, तर तुम्हाला कोणतं चॅनल तुम्ही उघडलं वगैरे? मी एक व्हायरल मीडिया टुडे म्हणून एक याचं चॅनल उघडलं होतं, न्यूज कंटेंट होतं माझं तेव्हा. अच्छा. मी ज्या बाईट असतात इंटरनेटवर त्या कलेक्ट करायचो, माझा व्हॉइस ओव्हर द्यायचो, एडिट करायचो आणि ते पोस्ट करायचो. मला 2019चे इलेक्शन होते, त्याच्यामध्ये भरपूर मला हे भेटला रिस्पॉन्स. मी पण फर्स्ट टाइम तेव्हाच बघितला होता. भरपूर रिस्पॉन्स भेटला होता. 2 इलेक्शन होते ना, लोकसभा आणि ते आमदारकी आणि खासदारकी, 2 होते. तर तेव्हा मला भरपूर हे भेटला होता. माझे 4000 वॉच टाइम पैकी 3000 झाला होता, आणि 2000 सबस्क्रायबर पण झाले होते. पण मध्येच मी जॉबसाठी थोडं स्किप केलं, जॉबला लागलो. त्याच्यामुळे तुम्ही? मी पुण्याला जॉबला लागलो होतो. अच्छा, कंपनीमध्ये का? नाही, आपलं हे होतं सोनोग्राफी सेंटर, तिथे मी जॉबला लागलो.
त्याच्यामुळे मला वेळ भेटत नव्हता आणि त्यातली त्यात तो कोरोनाचा हे होता, कोविड आलता. त्याच्यामुळे 9 to 6 माझी जॉब टाइम होती आणि घरी आलं की मग काय बोर व्हायचं, मग वेब सिरीज बघत बसायचं किंवा मग ते सगळ्यांच्या जीवनामध्ये नाही का काही ना काही एक स्टोरी चालू असते थोडी. आणि त्याच्या आधी मी क्रिकेट खेळत होतो, प्रोफेशनल क्रिकेट खेळत होतो. 5-6 वर्ष मी प्रोफेशनल क्रिकेट खेळलो, पण त्याच्यात पण माझं बऱ्यापैकी होता गेम वगैरे, पण नशिबात नव्हतं माझ्या. एंड ऑफ द डे लक मॅटर्स आणि लक खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं लक बद्दल? नाही, बरोबर आहे, जे नशिबात लिहिलंय ते असतंच म्हणजे. आणि नाही, पण नशीब लागतं का नाही तुमच्यासोबत? नशीब नशीब पण लागतं आणि नशीब लागतंच. कसं माहितीये का, तुम्ही हार्डवर्क किती करा काही करा, पण जर तुमच्या नशिबात नसेल तुमची रील व्हायरलच नाही होणार. बरोबर, ठीक आहे. एंड ऑफ द डे नाही का प्रत्येकासोबत ते लक असतं, पण कोणाला कमी हार्डवर्कला पण भेटतं आणि कोणाला खूप हार्डवर्क लागतं, पण ऍट लास्ट भेटतं बाई. जे हार्डवर्क करतात ना त्यांना त्यांच्यासोबत लक पण असतं, कायमच असतं. एक ना एक दिवस हार्डवर्क करणाऱ्याला त्याचं सक्सेस भेटतं. जे ज्याच्यासाठी करतो तो ती वस्तू भेटते. बरोबर. मग ते काही असो, कोणत्याही फील्ड मध्ये असो. मी असं म्हणत नाही की रील्स मध्येच. आता माझे मित्र भरपूर आहेत, ते क्रिकेट खेळले, ते आता स्टेट खेळतायत, कोणी नॅशनल खेळतंय माझ्यासोबत आहेत. आता मी त्यांना बघतोय. आता 2 जण मित्र आहेत माझे, अंडर 19 वर्ल्ड कपला सिलेक्ट झालेत ते, आणि एक जण स्टेट खेळतोय. कुठले हे? तो एक जण बीडचा आहे आणि आता स्टेट जण जो खेळाय ना तो आता परभणीचा आहे, शुभम कटारे म्हणून आहे, तो स्टेट खेळाय. पुन्हा अजून जयदीप भराडे म्हणून आहेत, ते आमचे सिनियर आहेत, ते पण चांगले आमचे मित्र आहेत, ते पण खेळतात. इकडून आपल्या म्हणजे कोणच्या पण आपल्या म्हणून नाही, कोणच्या पण असं खूप टॅलेंटेड पोरं आहेत जे रुरल एरियाज म्हणतो आपण, टाउन जे लहान. ठीक आहे, यांच्याकडनं काय फॅसिलिटी जास्त आहे जे मेट्रो सिटीज मध्ये वगैरे असतात, पण टॅलेंट आपल्या इकडे पण खूप आहे. लहान आपल्या इकडे टॅलेंट जास्त आहे, फॅसिलिटीज कमी आहेत आणि ऑपॉर्च्युनिटी नाही भेटत तेवढी. आणि आपले मुलं त्यांच्यापेक्षा वरचढ आहेत. बरोबर. आणि कारण की ना आपल्या इकडे जर तितक्या फॅसिलिटीज असल्या ना तर आपला प्रत्येक मुलगा आपल्या एरियामधला, मराठवाड्यामधला म्हणता येईल, कारण की आपला मराठवाडा असा एक ग्रामीण भाग आहे, तो असं म्हणजे मागासल्यासारखा आहे असं, अर्थात असं मला वाटतं. त्या एरियामध्ये असं तितक्या फॅसिलिटीज नाहीत, जसे पुणे मुंबई बाहेर राज्यात झालं तशा आपल्या इकडे नाहीत. जर आपल्या इकडल्या मुलांना ते जर प्लॅटफॉर्म भेटला तर आपले मुलं इतके पुढे जातील ना, म्हणजे लवकरात लवकर सक्सेस होतील, लवकर भेटेल. 2019 मध्ये तुम्ही युट्यूब चालू केलं तर तुम्ही म्हणले न्यूजचं वगैरे तुम्ही केलं, तेव्हा नाही का तुम्हाला ऑप्शन्स खूप सारे होते, तुम्ही न्यूजच का निवडला? समजा तेव्हा तुम्ही गेम खेळत असाल कदाचित, गेमचं होतं किंवा कोणचे पण, तुम्ही न्यूज काय केला? असं मला एक तर पॉलिटिक्स आवडत होतं, 2 नंबर क्रिकेट आवडत होतं. तर मला ऑपॉर्च्युनिटी होती की असे न्यूज असं कंटेंट आहे की ते कधीच संपत नाही. बरोबर. मी कव्हर करत होतो पॉलिटिक्स न्यूज, क्रिकेट न्यूज, दोन्ही पण माझे आवडते सब्जेक्ट आहेत. एक सब्जेक्ट तर माझा जो आवडता सगळ्यात म्हणजे माझं पहिलं प्रेम होतं ते क्रिकेट होतं, ते तर माझ्यातून सुटलं होतं पूर्णपणे. तर मग मी काय करावं, तर मग याच्यामध्ये ग्रोथ चांगली, सक्सेस भेटलं तर म्हणजे टॉप 1 जातो माणूस, त्यामुळे मी युट्यूब चूज केलं होतं. पण आता काही फायनान्शियल कंडिशन असल्यामुळे पण मला जॉब करणं पण गरजेचं होतं त्या टायमाला, म्हणून तितकंपर्यंत जाऊन मी वापस असं आलो. ते एक स्ट्रगल आला समजा जीवनामध्ये. आणि परत आता थोडंफार फायनान्शियल कंडिशन वगैरे स्टेबल झाल्या, सगळं बरोबर झालं. त्याच्यानंतर मग चांगला जॉब पण चालू आहे आता सध्या. पुन्हा सगळं शेतीमध्ये सगळं चांगलं चालू आहे. आता काय करता तुम्ही? मी शेती पण बघतो आणि मेडिकलवर जॉबला आहे. स्ट्रगल आहे बाया. सकाळी शेतामध्ये जातो आणि मग दुपारचं 10-11 वाजता मेडिकलवर जातो. परत 4ला सुट्टी होती माझी, 4 ते 6 मी ब्रेक घेतो. त्या टायमामध्ये मी रील काढायला जातो 2 घंटे. त्यानंतर 6ला वापस येतो, रात्री 9:30-10ला घरी जातो. म्हणजे माझी रोजचं दिनचर्या आहे, म्हणजे रुटीन आहे माझं सगळं. बरोबर. तुम्ही जेव्हा युट्यूब चालू केलं तर तुम्हाला म्हणजे काय असतं ना की हॉबी म्हणू शकतो आपण, आवड पण एक दिसते, ठीक आहे, फायनान्शियल पण थोडंसं होतंय का? तुम्हाला तेव्हा नाही का तुम्ही सिरियस होतात तुमच्या लाईफ बद्दल की मला काहीतरी करणे, आता मला जॉब करणे किंवा मला मेडिकलमध्ये कामाला मला काही पण, तर तुम्ही ते युट्यूब म्हणून प्लॅटफॉर्म चूज केला, म्हणजे कशामध्ये? मला म्हणजे असं मी खूप जणांकडून ऐकलं होतं की युट्यूबमध्ये सक्सेस पण भेटली तर लवकर भेटते, नाहीतर मग स्ट्रगल पण आहे. आणि त्याच्यामध्ये तर ते ऍडसेन्स वगैरे ते आहेच. त्याच्यामुळे मला वाटलं की आपण जर चांगलं मेहनत केली तर आपण फायनान्शियली पण स्टेबल होऊ आणि आपल्या लाईफमध्ये जी ग्रोथ होईल ती पण लवकर होईल. हे माझं होतं. आणि माझं कंटेंट पण न्यूज म्हणल्यावर लोक प्रायोरिटी फर्स्ट आहे की न्यूज बघतात.
आणि पॉलिटिक्स म्हणल्यावर भारतामध्ये आपल्या तर विषयच नाही. त्यामुळे मी तो कंटेंट चूज केला आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवत होतो. मला रिस्पॉन्स पण भरपूर आला, पण जॉबमुळे स्किप केलं मी ते, बाकी काय नाही. म्हणजे तुम्ही तेव्हा सिरियस होते समजा लाईफ? सिरियसच होतो. हा. किती सबस्क्रायबर झाले तुमचे? माझे युट्यूबवर 2019ला 2 ते 3 महिन्यामध्ये 2.2.5 समथिंग काही 2.5 समजा. तर हे लॉकडाऊनच्या पहिले तुमचं चॅनल होतं? हा, लॉकडाऊन मध्येच खोललो होतो मी. अच्छा, मग 2020 मध्ये समजा. हा, 2019 संपला की 20ला चालू झालं. हो, मार्च मध्ये लॉकडाऊन सुरू. म्हणजे 2019च्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये समथिंग खोल असून ते जेव्हा लॉकडाऊन मध्ये त्याला बूस्ट थोडा तुम्हाला पण नाही का हे भेटले. खूप जणांचा नाही का लाईफ मध्ये युट्यूब किंवा हे पण इंस्टा वगैरे, तर सोशल मीडिया लॉकडाऊन पासून क्रेज खूप जास्त वाढलं. जसं माझे एक्झाम्पल भाई, आणि स्ट्रगल एक खूप असतं युट्यूब मध्ये. माझं तर नाही का स्टार्टिंगला ते म्हणजे 0 ते 100चं स्ट्रगल नाही बघितलं मी पहिला व्हिडिओ टाकला की माझे 200-400 काही सबस्क्रायबर पहिल्या दिवशी झाले होते. पण मी खूप जणांकडून ऐकले ते 0 ते 100चं स्ट्रगल पण खूप डेंजर असतो. ते भरपूर भयानक असतो, कारण की एक सबस्क्रायबर्स आपण नवीन चालू केलंय किंवा आपण नाही सांगू शकत बाबा मी हे केलंय, की आपण आपल्याला ही भीती असते की आपल्या कोणतरी हसणार काय करतोय, हे बाकीचं कामधंदे सोडून हे करतोय, त्या भीतीने आपण कोणाला सांगत नाही. आणि त्याच्यामुळे 30 नाही तर आपले मित्र 100 जण सबस्क्राईब करू शकतात. बरोबर. पण ते करण्यापेक्षा अननोन सबस्क्रायबर जे आले त्याच्यात खुशी जी असते ना, म्हणजे आनंद जो असतो तो वेगळाच असतो. ते तुम्हाला माहितच असतं 100%. नाही ते पण झालं समजा. आता मे बी तुमचं कॉन्टेंट नाही का तुम्हाला अशी भीती होती कुठं ना कुठं की यार मी दाखवन पण ते हसतील यार पोरं माझ्या. बरोबर. आता कारण नाहीतर माझा जे अनुभव आहे ना तो 0 ते 100चा कसा आहे, आपण सगळ्यांना सांगून पण आपल्या जवळचे लोक पण आपण जे म्हणतो ना हे की यार फॉर एक्झाम्पल माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाही का 100 लोक आहेत, मी 100 त्यांना हे करतो. तुम्हाला लिटरली सांगतो मी त्या 100 मध्ये तुम्हाला 15-20च्या वर सबस्क्रायबर येणार नाही. हो बरोबर. कारण की इग्नोर करतात ना. इग्नोर पण झालं, आणि सेकंडली लोकांना कोणाच्या जीवनामध्ये काही घेणं देणं पण नाही. आपल्या लाईफ मध्येच एक तुम्हाला एक छोटं हे सांगतो मी, त्याला आपण स्पॉटलाइट इफेक्ट म्हणतो. स्पॉटलाइट म्हणजे सांगा तुम्ही एखाद्या नाही का किराणा दुकानामध्ये गेले, सगळ्यांसोबत होता हे, म्हणजे माझ्यासोबत व्यक्ती होतं ना, हे थेअरी आहे की तुम्हाला वाटतं की त्या किराणा दुकानामध्ये नाही का सगळेजण तुम्हालाच बघायले, एक असतं मनामध्ये की भाई, आणि सगळ्यांना सेम फील येतो. कोणाला कोणाच्याच काय घेणं नसतं, पण एक आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं यार मी हिरो आहे आणि सगळे मला बघतात, किंवा सगळ्यांना काय घेणं नाही. समजा मी जर काही पोस्ट केली तर भाई सगळ्यांना एकदम, कोणाला काही घेणं नसतं. ही गोष्ट एक मला एकदम कळून चुकली. नाही बरोबर, ही गोष्ट 100% माझ्यासोबत पण घडलेलं की वाटतं आपल्याला हे करतं, पण शेवटी एंड ऑफ द डे की असं समजतं की कोणाला काही घेणं देणं नाही, आपल्या लाईफ मध्ये सगळे बिझी. मला ही जेव्हा गोष्ट कळेल ना, मला युट्यूब मध्ये म्हणजे पहिल्यापासून मी थोडं 1-2 व्हिडिओ नाही का थोडंसं मला वाटलं होतं की भाषा वगैरे नाही का झालं, कोण काय म्हणून काय नाही, पण नाही घेत भाई मी म्हणा कोणाचं. मी माझा कॅमेरा काढतो आणि दिवस असे एकदम नाही का प्राऊड फील होतं की एकदा नाही एक किस्सा सांगतो छोटासा. आपण देवनांद्र शाळा आहे, देवनांद्र शाळेसमोर मी जाऊ लागलो बाई बुलेटवरती. गिरणी माहिती तुम्हाला एकदम? माहिती. त्या गिरणी समोर नाही का बाजूने एक मोटरसायकल आली, त्याच्या टाकीवरती समोर एक मुलगा बसला, जास्त वय नव्हतं त्याचा, 3-4 वर्ष असं टाकीवरती बसला होता, आणि तो चांगलाच होता माणूस, म्हणजे एकदम वयस्कर नव्हता, 28-30 चालू असं पोरासारखाच होता. मला म्हणला तुम्ही राईड येते पे ना? मी म्हणलं हो. म्हणजे तुमचे व्हिडिओज पाहतो ना खूप भारी वाटतं. तसे खूप किस्से, इतकं एकदम प्राऊड फील होतं. म्हणजे ऍक्च्युली मी पण तुम्ही जेव्हा लद्दाखला गेले होते तुमचे सगळे एपिसोड बघितले मी पूर्ण. म्हणजे मला, कारण की मला पण नाही मला ना लद्दाख असं माझं स्पॉट इतका फेवरेट आहे ना, म्हणजे माझे पण ड्रीम आहे की बाबा लद्दाखला मला बाईकवर जायचंय. पण आता कधी येते लाईफ मध्ये काय माहिती. तुम्ही ते म्हणजे लाईफ मध्ये ती जर्नी एन्जॉय केली, माझ्या घरचे जाम सपोर्टिव्ह भाई. ते एक खूप प्लस फॅक्टर आहे माझ्याकडे. आई ताता एकदम म्हणजे ते पण एक म्हणजे घरच्यांचा पण सपोर्ट पाहिजे वगैरे, ते खूप मेन आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तुम्हाला यूट्यूब, बाय द वे अगर आपने मेरी लद्दाख सीरीज नहीं देखी होंगी तो यहाँ पे दे दूंगा मैं वैसे, लेकिन जाके सर्च कर लो यार, अभिषेक राजे पोल डाले तो भी चलेगा लद्दाख, तो आ जाएंगे वीडियोस. पहिले हमारा राईड विथ एपी नाव होता. नक्की जाऊन बघा सगळेजण व्लॉग. माझे ऑडियन्स असले तरी बघा, काही प्रॉब्लेम नाही, मस्त आहेत. मी पण बघितले आहेत. सगळेजण जाऊन सबस्क्राईब करा आणि सगळेजण व्लॉग बघा. तिथून मग तुम्ही आता युट्यूबतून झालं समजा, मग युट्यूबवर तुम्ही आता पण पोस्ट करतात का बंद केला आता युट्यूब फुल टाइम?
आता युट्यूबवर नवीन चॅनल खोललंय मी, त्याच्यावर रील्स अपलोड करतो, जे इंस्टाग्रामवर टाकतो ते. अच्छा, तुमचं कॉन्टेंट सांगा पाहिजे. इंस्टाग्रामचं काय कॉन्टेंट बनवता तुम्ही? मी कॉमेडी रील्स बनवतो. एखादा आहे का तुमच्याकडे असं एक रील बघू? दिसत नाही का तुला? नीट बघून चल ना. आंधळा असशील तू, एका चापटेत आडवा पाडीन. ते बघ ना काय म्हणले मला तुझ्या समोर, तू तरी ऐकून घ्यायला असं काहीच बोला ना. एकदम भारी आहे भाई, एकदम भारी, म्हणजे भारी कॉन्टेंट है भाई. हाँ कॉन्टेंट दम तो है भाई, दम तो है. आप एक बार जाके चेक करो इंस्टाग्राम आयडी भाई की, बघा यार नक्की. एकदम मला आवडली, पर्सनली आवडली, मनातून हसलो मी. फक्त नाही का त्याचा म्हणजे तो व्हिडिओ शूट करताना मी 1 घंटा हसत होतो. तो जो मुक्काचा तो एकदम भारी होता, एंड में ट्विस्ट था एकदम. तर नाही खरंच छान आहे. पण मला एक समजू शकतं की चल मी व्लॉग मध्ये फक्त कॅमेरा घेऊन बोलतोय आणि तुला समजा याच्यामध्ये जास्त तुला लोकांचं समजा हे वाटत असं. आता माझं ठीक आहे, कसं मी युट्यूब वगैरे करतोय, व्लॉगिंग करतोय, म्हणजे पण ह्या कॉन्टेंटला नाही का बोलणारे लोक पण लय असतात. चलत चलत कोणी पण दिसलं नाही असं बघितलं की हसतात लोक, नाव ठेवणारे असतात. तरी तुम्ही याच्यातून एवढं करतात, खरंच खूप छान वाटलं. आणि अजून एक गोष्ट समजा जी माझ्यासोबत फील झाली, मला पर्सनली वाटतं तुमच्यासोबत ती झाली आहे गोष्ट, म्हणजे जी माझ्यासोबत घडली आहे की ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर लोक बोलतात आपल्याला की भाई व्लॉग नाही येतोय तुमचा, टाकत नाही तुम्ही काही. तुम्ही रिप्लाय काय देतात सगळ्यात पहिले त्यांना? मी म्हणतो हो करतो एडिट, आज टाकणार रात्री. हेच असतं भाई सगळ्यात उत्तर. लागते मला तर नाही का 6 ते 7 तास लागतात एक व्लॉग एडिट मारायला. आणि कसं होतं माहिती का, असं नाहीये की आपण हे करू, पण रोज संडे नसतो सेम त्याच्यासारखं. रोज चल ठीक आहे आज टाइम भेटला आपण आज एडिट मारलं, पण रोज टाइम भेटेन असं नाही ना. 2 दिवस भेटेन, 3 दिवस भेटेन, कधी ना कधी काम येतं. एकदा ते रुटीन तुटली मागच्या जेव्हा ते खूप अवघड आहे. कन्सिस्टन्सी, इन शॉर्ट कन्सिस्टन्सी पाहिजे, तेव्हाच ते अल्गोरिदम पण मॅटर करतो आणि लोकांना एंगेज करतो. आपण जेवढं एंगेज करतो तेवढं आपल्याला लोक जुडत जातात. बरोबर, कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट. आता माझ्या सोबत असं 1 दिवस आड किंवा रोज असं घडतं की कोणतरी मी गाडीवर जाताना की अरे शुभम काय चाललंय, कुठे जातोय, आणि मी त्या माणसाला ओळखत नसतो. बरोबर, होतं हे माझ्यासोबत असं 1.5 महिन्यात झालं, घडतंय. हेच असते छोटं नाही का फळ जेव्हा तुम्हाला भेटत राहते एखाद्या गोष्टीमधून. जसं तुम्ही कसं असं माहितीये का, तो एक फेज जर तुम्ही क्रॉस केला की यार लोक हसायला तुम्हाला, पण जर आपण ते इगो म्हणून नाही घेतलं किंवा एक असतं ना की यार लाज म्हणून नाही घेतली, आपल्याला माहिती आपलं काम आहे आपल्याला करणंच आहे, तर ते फळ हळूहळू भेटतं बाई. आणि ते एक फील लय भारी येतं जेव्हा कोणी ओळखत नाही समोरून ते ओळख काढताना. छान नाही. आणि होत आहे सध्या तुम्ही सगळ्यात पहिले तर आमच्या पॉडकास्टला आले म्हणजे तुम्ही काहीतरी व्हायला आता हळूहळू. नाही तुमचे व्हिडिओ माझ्यापर्यंत यायलेत ना. आणि असं पण होतं की माझे रील्स मध्ये जे पार्टनर आहेत त्यांना पण त्यांच्या वर्कच्या ठिकाणी किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी माझी विषय निघतो किंवा माझ्या कामाच्या ठिकाणी त्यांचा विषय निघतो. असे पण भरपूर होतात. आणि असंच नाही की असे रेग्युलर टाइमपास करणारे लोक बघतात, जे कामात व्यस्त असतात ते सुद्धा, बँकवाले किंवा टीचर्स ते सुद्धा आमच्या रील बघतात. म्हणजे हे मी ऐकलेले, भरपूर जणांकडून ऐकलेले. आणि सध्या नाही का रिकमेंड पण करते इंस्टाग्राम सध्या आपल्या इथल्या लोकांना हळूहळू. आणि ते परभणी का टॉपिक आहे का तुमचा? परभणी. आणि आम्ही म्हणजे जास्त रील्स परभणी जिल्ह्यावर टाकतो, कारण की मी परभणीत राहतो. त्या गोष्टीचं आणि मी त्याच्यावर जास्त माझ्या व्हायरल पण त्याच गोष्टी झाल्यात. आणि मला परभणीमध्ये जास्त म्हणजे ओळख मिळते की बाबा हे पात्रीत राहतो, हा पात्रीत बनवतो रील्स वगैरे. बरोबर, परभणीच्या नावावर. आणि मला भरपूर चांगल्या कमेंट पण येतात की रील्सवर मस्त आहे, जगात जर्मनी भारतात पण आपली त्या याच्यावर खूप कमेंट्स मस्त येतात, छान येतात, चांगलं वाटतं ते ऐकून. नाही हाय बाई, स्ट्रगल आहे तुमचा, तुम्ही करता, तुम्हाला हळूहळू फळ भेटन, तुम्ही फक्त कन्सिस्टंट राहा. आणि अजून एक गोष्ट मला सांगू इच्छितो तुम्हाला की तुम्ही रिअलिट चॅनल बघितलं नाही? रिअलिट चॅनल आहे, अजून 1-2 चॅनल आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला लवकर हे तुम्ही रिअलाइज करा की चॅनल तुम्ही 2 फेस पण खूप इम्पॉर्टंट आहे ना चॅनलला. कारण तो चॅनल सध्या 3 कॅरेक्टर आहेत. बीबी वाईन्स बघितलं तुम्ही? हां, त्याच्यामध्ये जसं 7 कॅरेक्टर आहेत तसं तुमचे 3 कॅरेक्टर आहेत. लोकांना तुला पण तेवढंच, त्याला पण तेवढंच, नोबिताला पण तेवढंच, लोकांना सगळ्यांना तेवढंच बघायचे. आणि
तुमच्यामध्ये पण आय गेस ऑडियन्स असेल यार, म्हणजे तुमची फॅन फॉलोइंग वेगळी, त्यांची फॅन फॉलोइंग वेगळी, त्यांची फॅन फॉलोइंग ते सुद्धा कळतं. काय होतं की बाबा आता याचा एक्झाम चालू होता नोबिताच्या, म्हणजे विशू साळवेच्या, त्याच्या एक्झाम चालू होता, तो थोडा येत नव्हता रील्स काढायला. तर मला 2-3 जण विचारले आता विशू का नोबिता का येत नाही रील्स काढायला. तर तुमचे जे आहे आपल्यासोबत पार्टनर्स म्हणू शकतो आपण, चालेल इंट्रोड्यूस करा एकदा. बोलू काही ते. हा बोलू यार प्लीज या. वेलकम अभिषेक राजा पोजा पाडकर, तुमचं पण स्वागत आहे. तुमचं पण स्वागत आहे. फार घाम आलाय तुमच्या हाताला. काय नाव आपलं, इंट्रोडक्शन द्या ना यार एकदा. माझं नाव विश्वरत्न साळवे, पण सगळेजण मला नोबिता या नावाने ओळखतात. नोबिता जोक जस्ट झाला होता. नोबिता काय कॉमेंट करू गाइस, नोबिता क्यों बोलते उनको, कारण त्याला शिजुक आवडायची. तुमचं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव वैभव ज्ञानेश्वर जाधव. तर तुम्ही कधीपासून सोबत रील्स आले, तुम्ही काम काय करता एकदा मला सांगता का. मी फार्मसी करतो. तुम्ही फार्मसी कॉलेज तुमचं मी केकेएम कॉलेजला, केकेएम कॉलेज फर्स्ट इयर. तुम्ही भेटले कधी. आम्ही म्हणजे शुभमची माझी ओळख तर अशी, म्हणजे फोटोशूटला नॉर्मली रॅन्डमली आमची ओळख झाली. अच्छा. आणि मी रील्स करायचो, शुभमच्या पहिले रील्स मी करायचो. अच्छा. कारण माझे टिकटॉकला 1,10,000 फॉलोअर्स होते माझे. अरे बाप. त्या टायमाला मी बारायला होतो. तर मग तिथून मग मला व्हिडिओची म्हणजे आवड होती की त्या टायमाला मला कॉन्फिडन्स होता की अरे आपण इंस्टाग्रामवर करू शकतो काहीतरी. बरोबर. तुमचं पहिली रील्स कोणती काढली तुम्ही समजा. पहिले रील्स आम्ही याच्यापासून सुरुवात केली, म्हणजे पहिले तर शुभम आणि मी दोघंच जायचो व्हिडिओ शूटला. आम्ही दोघं जण जायचो. तर मी त्याचं शूट घ्यायचो, ते माझे शूट घ्यायचा. आम्ही दोघं एकमेकांचे काढतो. तुम्ही असं वाईन्स सारखे काढतात पण थोडे ते असतात ना की मी यांचे ऍक्च्युअल रील्स बघितलेले आहेत की एखादा समजा तुम्ही चालत यायले, ह्या अँगलने एक कॅमेरा आहे आणि तो स्ट्रगल माहिती आहे मला, दर्द असतो ना तो, एकच फोन आहे कॅमेरा आपल्याकडे, लगेच पळत पलीकडे जायचं. ट्राय करतात मॅच व्हायचा 19-20चा, पण एकदम भारी वाटतं ते बघायला पण, जेव्हा स्ट्रगल असतं पहिले दिवस, जुने दिवस वगैरे. एकदम छान. आणि किती तुम्ही म्हणजे सोबत भेटले का गॅप होता की 1-2 महिन्यानंतर तुम्ही आले असं. मी 1 महिन्यानंतर आलो. तुम्ही 1 महिन्यानंतर आले का. हो. छान आहे तुमचे. मी मेडिकल वरचे पण बघितले रील्स वगैरे. हा खरं छान आहेत रील्स वगैरे. आणि सध्या कॉन्टेंट ग्रो होते तुमचं. तर ते कुठं असतो ना आकडा की जसं नाही का तुमच्या पेजला हे केलेलं 10K टार्गेट दिलेलं आहे. आता आय गेस तुम्ही 4-5 हजाराला काहीतरी आहात तुम्ही. 5,000 प्लस 5,000 प्लस आहेत तुम्ही. तर ही जर्नी कशी वाटली तुम्हाला. म्हणजे हे बघा मी अजून गोष्ट सांगतो की चॅनल तुमचं व्यक्ती काय असन, सध्या ते चॅनल नाही का तिघं म्हणून असतात ना ते चेहरे वगैरे, आणि तेवढी खुशी तिघांना पण आहे. जसं आता माझे सबस्क्रायबर वाढले, माझी टीम तेवढीच खुश होती की यार आपले सबस्क्रायबर वाढले. तर तेवढं तुम्हाला पण फील होत असन. तर कसं वाटतं तुम्हाला की जसं असतं ना पहिले 1000 केले, 1000 2,000, 2चे 4, आता 5+, आता लवकरच के येऊन जाईल 10K वगैरे, तसंच 100K. म्हणजे भारी वाटते की नाही का. म्हणजे माझे 3,000 फॉलोअर्स होते, तर शुभमचे कमी होते. शुभम मला म्हणायचा की अरे विशू नोबिता कधी वाटतील माझे, म्हणजे माझे कधी होतील तुझ्या एवढे फॉलोअर्स. तर आता माझ्या पण पुढे गेला ते, तर मला पण भारी वाटतं नाही का. मला वाटतं अजून नाही तुम्ही यार एक दुसरा गो करा, एक दुसरा कोलॅब एक ऑप्शन आले नवीन आपलं, जिसको पता नाही गाईज. कोलॅब एक सगळ्यांनाच माहिती आहे जवळपास, मला सगळ्यात लेट कळालं होतं कोलॅब असते म्हणून, कोलॅब वगैरे. आणि हे एक मेन पॉडकास्टचं कारण काय आहे तर आपल्या एरियामधून आपण सगळे जो ग्रो होतोय, किती काय म्हणलं एंड ऑफ द डे वी आर कॉन्टेंट क्रिएटर्स. मी पण कॉन्टेंट बनवतोय, तुम्ही कॉन्टेंट बनवताय, आणि आपापली वेगवेगळे टाईप असतील. तर मला वैयक्तिक वाटतं नाही का असं एक दुसऱ्या हे करून सगळे ऑडियन्स सेमच असते बाई, कोणाची नसते ऑडियन्स सेम असती. आणि इतके लाख चॅनल्स आहेत, लाख पण नसतील, करोड चॅनल असतील बाई, पण हार्डली नाही का आपल्याला लाईफ मध्ये एक लईत लई 15-20 जणांचे आपण व्हिडिओज बघतो. आपल्यापर्यंत तेवढे कॉन्टेंट पोहोचत नाही चॅनल. तसं खूप मोठी ऑडियन्स आहे ब्रो. ऑडियन्स नाही म्हणलं तरी आपली सगळ्यात मिस्टर बीस आहे युट्यूबला, खूप ऑडियन्स खूप आहे. बाकी तुमचं सांगा. काय सुरुवातीला थोडी भीती वाटायची व्हिडिओ बनवताना, आता काय मग व्हिडिओ बनवतोय, आता लोक ओळखत आहेत. बरोबर. छान वाटते आता थोडं, म्हणजे लोक ओळख देतात किंवा तुमचा व्हिडिओ बघितला चांगला आवडला म्हणून सांगतात, चांगलं वाटतं. छान वाटतं एकदम भाई. आधी ना मी आणि नोबिताच व्हिडिओ बनवायला जात होतो. एक तो माझा त्याचा डायलॉगचा मी शूट घ्यायचो, तो माझा डायलॉग शूट घ्यायचो, पण आम्ही करत होतो एडिटिंग मध्ये. मग नंतर एक दिवस याला म्हणलं चल बाबा रील्स काढायला, मग आला हो हा पण, मग याला पण इंटरेस्ट आला आणि जमायला लागलं मग, आणि व्हायरल पण व्हायला लागले. तर टीमच तयार झाली. आधी पहिले आम्ही 2 जण असायचो, तिसऱ्याला धुंडायचो शूटिंग साठी, चल बाबा याला बोलायचं त्याला बोलायचं. म्हणजे आम्हाला शूटिंगसाठी आम्हाला हे पाहिजे होतं, एखादा मुलगा पाहिजे होता आमचे व्हिडिओ शूट करण्यासाठी. पण पोरं येत नव्हते, परत बोलत होते अरे काय येण्यासारखं करते ते, तर व्हिडिओ शूट करून काय समजायचं हे नाही, समजा फायदा नाही असं बोलत होते पोरं. तर राहते मला शोरूमला येतील म्हणलं आपले पण दिवस त्याच्याबरोबर. आता आमच्याकडे पोरे होते, आता सध्या होते आमच्यासोबत. पोरं आम्हाला स्वतःहून फोन करतात की भाऊ व्हिडिओ शूट करायला जाताना फोन कर मला, पण आम्ही फोन लावत नाही त्यांना आता, कारण आम्हाला
गरज नाही आता. नाही गरज पण झाली आणि सेकंडली नाही का एक प्रोफेशनल वातावरण नवीन आपण मजा म्हणून बनवतो. आता मगाशी तुम्हाला मी चौघांना बाहेर जा म्हणते कसं होतं माहिती का, आता माझ्या चौथा एक पॉडकास्ट असेल कदाचित, तर आम्हाला हे अनुभव भेटत आले. पहिल्या ह्याच्यामध्ये दिवसामध्ये आम्ही पण 5-6 पोरं बसले होते, पण माणूस नाही का व्यक्त नाही करू शकत तसं. आता तुम्हाला जसं तुमचं काम कळाले यार हे टाइमपास येतो, त्यांना टाइमपास होतं पण आपला टाइमपास होतो. तुमचं तुम्हाला जे टार्गेट असतं की बाय मला 1-1.5 घंट्यामध्ये शूट संपवायचं आहे ते वाढतं ना, फुकट टाइमपास होतो. तर हा प्रोफेशनली पण गोष्टी नाही का मॅटर करतात आणि मुलांना समजायला पाहिजे सेकंडली की कसं हा ठीक आहे भाई तुमचं कॉन्टेंट ते पण तुमची व्हॅल्यू वेगळी ना आता. बाकी खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. बस अरे यार तुमच्या हातात खूप छान वाटलं तुमचं नाही का मित्रांना वगैरे भेटून. एकदम भारी करता तुम्ही कॉन्टेंट वगैरे. तर लास्टला नाही का आपल्या एकदा जायचं पहिले व्यवस्थित एक लास्ट क्वेश्चन, पहिल्यापासून हे जे कॉन्टेंट क्रिएशन तुम्ही करतात त्याच्यामध्ये मूळ स्ट्रगल तुम्हाला किती आले, म्हणजे एकदम डिटेलमध्ये नाही पण असतात ना की जसे मेन फॅक्टर्स पॅरेंट झालं वगैरे, सोसायटी झाली, आणि तुम्हाला एक मोटिवेशन म्हणून आपल्या व्ह्युअर्सला ज्यांना नवीन कॉन्टेंट क्रिएशन चालू करायचं ट्राय करतायत किंवा ज्यांनी चालू केलं पण कंटिन्यू टाकू शकत नाहीयेत, तर त्यांना तुम्हाला काय एक इन्स्पिरेशन म्हणून सांगायचं तुम्हाला? माझं एकच म्हणणं असेल की लोक काय म्हणतात किंवा कोण काय नाव बोट ठेवते ते इग्नोर करून आपल्याला जे आवडते म्हणजे काही असो फील्ड ते आपण करावं. कन्सिस्टन्सी असल्यावर फरक भरपूर पडतो आणि एक ना एक दिवस तो आपल्याला सक्सेस भेटतं. बरोबर. हे माझं म्हणजे एक ओपिनियन आहे. हार्डवर्क इन शॉर्ट, हार्डवर्क करत राहायचं. हार्डवर्क केलं तर तो सक्सेस भेटतच, आज न उद्या भेटतं. पेशन्स ठेवायचे फक्त, बाकी काहीच नाही. तुम्हाला एक फेथ पाहिजे त्या गोष्टीवरती की मी होणार आहे ते. तुम्ही एक विजन बघितलंय, तुम्ही एक स्वप्न बघितलंय, तुम्हाला ते दिसायला पाहिजे की मी होणार आहे पाहिजे तेवढं. माझ्याकडे होणार 3 डिजिट K मिलियन एम फॅमिली म्हणतो आपण. फक्त त्या गोष्टीवरती नाही का एक फोकस ठेवून चलत राहायचं, हार्डवर्क करत राहायचे. स्वतःवर विश्वास पाहिजे की आपण इथपर्यंत गेलोच पाहिजे. बरोबर. ते माझं म्हणजे हे आहे, बाकी काही नाही. बस स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि हार्डवर्क करत राहायचं. ऑटोमॅटिक सक्सेस तुमच्या पुढे उभा आहे. तुम्ही टार्गेट वगैरे काय सेट केले? समजा आम्ही टार्गेट सेट करतो, तुम्ही असे काय टार्गेट सेट केले का की मला ह्या महिन्याच्या ह्या वर्षाच्या ह्या महिन्यापर्यंत माझे एवढे व्हायला पाहिजेत, किंवा मी येणाऱ्या 2 महिन्यामध्ये माझे समजा सध्या 100 पोस्ट फॉर एक्झाम्पल, तर पुढच्या हे नुसतं मी 300 पोस्ट माझा आकडा क्रॉस व्हायला पाहिजे, असं तुम्ही काही टार्गेट वगैरे केलं? मी पोस्टचं तर रोज एक टाकत होतो, पण आता 2 पोस्ट करतो दिवसाच्या. आणि माझं टायमिंग वगैरे अशी फिक्स ठेवली का तुम्ही? मनात जे आलं तेव्हा नाही, तसं नाही. ते अल्गोरिदम पण मॅटर करतो, आपल्या आयडी वर डिपेंड असते. आणि जास्त ऍक्टिव्ह असतात इंस्टाग्रामला माणसं सकाळी 7 ते 10 पर्यंत मध्ये, आणि इव्हिनिंगला असतात 5 ते 8-9 वाजेपर्यंत. त्या एरियामध्ये मी व्हिडिओ सोडतो. सकाळी 7ला सोडतो आणि रात्री 6ला 5:30ला व्हिडिओ सोडतो. ह्या टायमिंगला रोज व्हिडिओ पडतो माझा. रोज डेली मध्ये. शूट कधी करतात मग तुम्ही? दुपारी 4 ते 6 मध्ये शूट करतो आम्ही. फक्त 2 तास शूट होतो तुमचा? हा. संध्याकाळच्या व्हिडिओचा? हो. सकाळच्या व्हिडिओचा? नाही, 2-3 व्हिडिओ एकदा शूट करतो आम्ही. अच्छा. आणि त्याला एडिट तेवढं तुमच्याकडं स्क्रिप्ट भेटते का तुम्हाला? पण भेटते, आता शोधणं लागतात, त्याचा पण भरपूर. तुम्ही आता पण कॉपी वगैरे करतात का? काही मनाने चालू केलं आता स्क्रिप्ट? नाही, आमचं कॉपी तसं म्हणता यायचं नाही, कारण की आम्ही फक्त काय करतो, थोडंफार त्याची बेस घेतो आणि आपले डायलॉग वगैरे टाकतो. आणि स्टोरी लाईन समजा एक मेन दुसरी घ्यायची, पण डायलॉग वगैरे सगळं आपलं. आणि पूर्णपणे कॉपी नाही मारायचं स्टोरी लाईन. आणि जितकं होईल तितकं आमचं जेन्युइन देतो आम्ही, युनिक देतो. आणि जेवढे असं मी ऐकलेलं समजा हाय, पण ते की तुमचं जर युनिक कॉन्टेंट असेल तर व्हायरल व्हायचे चान्सेस जास्त आहेत. आणि जे आम्ही युनिक दिले का ते आमचं व्हायरल झालेलं आहे. आता 3 मिलियन, 1 मिलियन, 500K, 200K, मिलियन मध्ये गेले तुम्ही. मिलियन मध्ये गेले व्हिडिओ. पुन्हा आता एक चालू आहे 500-600K झाला एक, आणि अजून एक 400K झालाय. म्हणजे ते पण जातील असं वाटते मला, एक 4-5 दिवसात जातील, नक्कीच जातील. आणि आता 5000 फॉलोअर्स फक्त 15 ते 20 दिवसात गेन केलेत मी, असं मला वाटतं. अजून एक शेड्यूल सांगा तुमचं एकदा, म्हणजे टायमिंगचं. रुटीन माझं म्हणजे डेली रुटीन का? डेली रुटीन. सकाळी उठायचं, 7ला पोस्ट करायचा व्हिडिओ, पुन्हा डबल शेतात जायचं, शेतात जाऊन येऊन पुन्हा 10ला मेडिकलवर जायचं. तुम्ही असं मग सांगताना बोललो होतं ना, मी उठतो सकाळी, पोस्ट करतो, परत झोपतो. नाही तसं नाही, म्हणजे 7ला उठायचं, परत झोप लागली तर झोपायचं नाही, म्हणजे उठायचं. पण मला व्ह्यूअर्ससाठी सांगायचं होतं की टाइम जसे मॅटर, हे माझं होतंय. मी मध्ये नाही का प्रत्येक संडेला ब्लॉग टाकायचो, तर त्यासाठी काय करायचं, मला नाही का दिवसा वेळच नाही भेटत जेन्युइनली जे आहे ते. मग मला एकदम मनावर आलं की नाही आता उद्या ब्लॉग पडायचा आहे,
तर मी त्या दिवशी रात्री काही करेन हा. पण रात्री नाईट मारून पूर्ण ब्लॉग हो, अपलोड करेन हो. आणि सकाळी आपण झोपेत असतो हा. पण त्या अलारामला उठायचं हा. ब्लॉग पब्लिक करायचं आणि परत झोपायचं तसं सीन झाले का तुमच्यासोबत कधी? नाही माझं तसं होतं कधी 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 लेट नाईट मी एडिट करतो 12:30-1 वाजता मला व्हिडिओ एडिट करायला आणि मी ड्राफ्ट मध्ये ठेवून देतो ते सकाळी ते पोस्ट करतो आणि जर जास्त झोपेत तुम्ही आता रोज संध्याकाळी एडिट मारता का व्हिडिओ? एक दुपारी मारतो आणि एक संध्याकाळी मारतो. अच्छा 2 म्हणजे व्हिडिओ. सकाळी टाकायचा संध्याकाळी मारायचा हा. आणि जे 6 वाजता टाकायचं दुपारी दुपारी मारायचं. मारायचं. हा, असं तुम्हाला अजून एक सजेशन देतो मी हा. झालंच तर काय करा तुम्ही थोडा त्रास होईल पण कॉन्टेंट ऑलरेडी 4-5 दिवस आधी तुम्हाला रेडी ठेवा की ह्या दिवशी मला हे जायला पाहिजे कारण कधी कधी कसं होतं माहिती आहे का म्हणजे जे तुम्ही मी तुम्हाला ज्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतो पीओव्हीने की तुम्ही जर तुम्हाला ते 3K डिजिट किंवा मिलियन याच्यावर पोहोचायचं तुम्हाला 2K digit. तर तुम्हाला हे जे तुम्ही कंटिन्यू ठेवलं ना सकाळी 7 संध्याकाळी 7 जे पण तुम्ही मला म्हणले ते तर हे कंटिन्यूच राहायला पाहिजे याच्यासाठी एकच बेस्ट ऑप्शन आहे की कॉन्टेंट आधीच रेडी तुमच्याकडे. हो आमचं 2 दिवस आधी कॉन्टेंट रेडी असते की बाबा शूट वगैरे कम्प्लीट असते. कधी मध्ये नसल्यावरती जुनं एखादा टाकतात का परत तुम्ही? नाही जुना स्टॉकच असतो जेव्हा स्टॉक संपला तेव्हा आम्ही शूटिंगला जातो म्हणजे रोज जातोच नाही तर मग एक दिवस आड तरी जातो शूटिंगला. एकदा आखी तुम्हाला माहिती आहे बिंदास काय काय ते नाव तिचं ती एकच व्हिडिओ नाही का 4-5 दिवसाला परत टाकायची 4-5 दिवसाला परत टाकायची. बिनधास्त पूजा. हा तसंच काहीतरी नाव होत नाही छान करतो एकदम खूप छान वाटलं एकदम ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू तुम्हाला पण ऑल द बेस्ट. अरे यार, नवीन सोबत- जर्नी स्टार्ट सोबत केली मोठे त्यासाठी हो. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि मला एवढंच म्हणायचं बघता तुम्हा तिघांना पण की कन्सिस्टंट राहा यार पण एंड ऑफ द डे चॅनल तुमच्या तिघांचं आहे हो. सोबत चांगली मेहनत करा वगैरे बाकी थँक्यू. अरे यार ऑल द बेस्ट ये वन मोर सक्सेसफुल पॉडकास्ट विथ शुभम भैया जांभळे. फॉलो करो इंस्टाग्राम पे शुभम याला पण सबस्क्राईब करा लाईक मारा केलेच बघते माझ्या अजून नवीन सबस्क्राईबर.